Standard 6, Chapter number 4, Disaster Management. Disaster Management means आपत्ती व्यवस्थापन. Look at the picture of disasters. Here some disasters are given. Observe this disaster and find which type of disaster is. In July 2014, the whole village of Malin in Ambegaon Taluka of Pune district was destroyed in a matter of minutes due to a landslide. Many got buried under the heaps of soil and stone and lost their lives. जुलै 2014मध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये माळीन एक गाव आहे. तिथे दरड कोसळल्याने डोळ्यादेखत ते गाव उद्ध्वस्त झाले. तेथील डोंगरकडा कोसळल्याने माती दगड यांच्या ढिगाखाली अनेक माणसे मृत्युमुखी पडली. लुक ॲट द पिक्चर ऑफ मलिन विलेज. माळीन गावाचं एक पिक्चर आहे डिझास्टरचा, ते बघा. In 1993, many people died due to the earthquake at Killari in Latur district. Even today, people of Mumbai shudder at the memory of July 2005, when many people had lost their lives in the deluge caused by heavy rains. 1993मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी नामक असं गाव आहे. तिथे तीव्र भूकंपाचे झटके आले आणि त्यामुळे लोक मृत्युमुखी पडले. तसंच जुलै 2005मध्ये मुंबईकरांनी त्यांच्यासोबत पण घटना घडली की मुसळधार पावसाने नदीचे पाणी तुंबल्याने तिथे महापूर आला आणि लोकांचे बळी गेले. लुक ॲट द पिक्चर ऑफ किल्लारी विलेज इन लातूर. In November 2015, many people died due to the flooding caused by heavy rains in Tamil Nadu. नोव्हेंबर 2015मध्ये तमिळनाडूत झालेल्या अतिवृष्टीमुळे पण लोक मृत्युमुखी पडले. हाऊ अँड व्हाय डू द फॉलोइंग डिझास्टर ऑकर्स. कशामुळे हे आपत्ती कशामुळे येतात आणि कशा असतात. द फर्स्ट, फ्लड्स ड्यू टू हेवी रेन्स, अतिवृष्टीमुळे येणारा महापूर. अँड अर्थक्वेक, लाइटनिंग, अ वोल्कॅनिक इरप्शन एक्सेट्रा, भूकंप, विजांचे कोसळणे, ज्वालामुखी इत्यादी. फॉरेस्ट फायर्स, जंगलांना अचानक लागणारी आग. इन्क्रीज्ड रिस्क ड्यू टू हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन अ लिमिटेड एरिया, वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी वाढल्यामुळे पण धोक्याची तीव्रता वाढते. आज आपल्या देशाची जनसंख्या एरियापेक्षा आता जास्ती वाढत चालली आहे. मग त्यामुळे पण आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. रॅम्पॅन्ट अँड इरेग्युलर कन्स्ट्रक्शन्स, बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे. इकोलॉजिकल इम्बॅलन्स, पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल. टेररिझम, रॉयट्स अँड क्राईम्स रिझल्टिंग इन बॉम्ब एक्सप्लोजन्स, असॉल्ट्स, फायर अँड ॲक्सिडेंट्स एक्सेट्रा. टेररिझम म्हणजे दहशतवाद, रॉयट्स म्हणजे दंगल, क्राईम्स म्हणजे गुन्हेगारी, बॉम्ब एक्सप्लोजन्स म्हणजे बॉम्बस्फोट, ॲझॉल्ट्स म्हणजे हल्ले, फायर म्हणजे आगी आणि ॲक्सिडेंट्स म्हणजे अपघात. दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी यातून बॉम्बस्फोट, हल्ले, आगी, अपघात इत्यादी हे पण आपत्ती याच्यामुळे पण आपत्ती होते. डिझास्टर्स आर ऑफ टू मेन काइंड्स, मॅनमेड अँड नॅचरल. डिझास्टर ह्याचे दोन प्रकार असतात, मॅनमेड आणि नॅचरल. लुक ॲट द पिक्चर ऑफ मॅनमेड अँड नॅचरल. हिअर फॉरेस्ट फायर इज अ मॅनमेड डिझास्टर अँड अर्थक्वेक इज अ नॅचरल डिझास्टर. कारण आग हे माणसं लावतात त्यामुळे ते मॅनमेड झालं, पण प्रकृतीमुळेही भूकंप येत असतात म्हणून ते नॅचरल झालं. अर्थक्वेक्स, movements in the interior of the earth release tremendous amounts of energy. This causes seismic waves leading to movements of the earth's surface like tremors, shaking, cracking up, etc. Such vibration or quaking in the earth crust is known as an earthquake. भूगर्भातील हालचालीमुळे प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जेचं उत्सर्जन होत असतं. त्याची परिणिती काय होते, भूकंप लाटांमध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल व्हायला लागते. त्यामुळे जमिनीचे थरथरणे,
हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात. इथे ते शब्द आहे ट्रिमर्स, शेकिंग, क्रॅकिंग अप. म्हणजे जमीन थरथरणे, हलणे आणि जमिनीला भेगा पडणे. क्रॅकिंग म्हणजे भेगा पडणे, शेकिंग म्हणजे हलणे आणि ट्रिमर्स म्हणजे जमीन थरथरणे. Such vibrations or quaking in the earth crust is known as an earthquake. अशी जे भूकवचामध्ये कंपने होतात त्यालाच भूकंप असं म्हटल्या जातं. व्हायब्रेशनला. It is believed that besides other causes, man-made causes like mining and construction of big dams can also lead to earthquakes. भूकंपासाठी अन्य कारणांबरोबरच मोठी धरणे व खाणकाम म्हणजे मायनिंग हे प्रमुख मानवी कारणे आहेत. मायनिंग म्हणजे कोल माइन्स शब्द तुम्ही ऐकला असाल तर जिथे कोळसा मिळतो तिथे मोठे मोठे विस्फोट करावे लागतात जमिनीतनं कोळसा काढण्यासाठी. त्या ठिकाणी त्यामुळे पण भूकंप येत असतात आणि मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये धरणे बांधल्या जातात त्याच्यामुळे पण भूकंप येत असतात. इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक्स. Destruction of infrastructure, that is buildings, bridges, roads, railway tracks, etc. बांधकामे, पूल, रस्ते, लोहमार्ग हे भूकंपामुळे हे सगळं डिस्ट्रक्ट होऊन जातं म्हणजे डिस्ट्रॉय होऊन जातं, उद्ध्वस्त होऊन जातं. चेंज इन द डिरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर्स. नद्यांच्या प्रवाहांची दिशा बदलू शकते. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. मोठ्या प्रमाणामध्ये जीवित व वित्तहानी होत असते. प्रॉपर्टी म्हणजे वित्तहानी, धनाची हानी. लाईफ म्हणजे जीवनाची हानी असे होत असतात. हे इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक आहे. फ्लड्स. अ फ्रिक्वेंटली ऑक्युरिंग नॅचरल डिझास्टर इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड इज फ्लड्स. ड्यू टू एक्सेसिव्ह रेन्स इन द सेम प्लेस अ रिव्हर ओव्हरफ्लोज इट्स बँक्स कॉझिंग अ फ्लड. महापूर. फ्लड्स म्हणजे महापूर. महापूर ही संपूर्ण जगामध्ये वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे. हे आपल्याला माहिती आहे की अतिवृष्टी झाली की महापूर आलं आणि आता तर सगळंच अख्खं जग याला फेस करतो. अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणावर जमा होणारे पाणी नदीच्या पात्राबाहेर जाते तेव्हा पुराचे संकट ओढवते. बेसुमार पाऊस झाला, एक्सेसिव्ह रेन्स इन द सेम प्लेस, एकाच ठिकाणी. The water drainage system in big cities falls short when there is a heavy rainfall, resulting in choking of gutters and drainage lines. Water overflows onto the roads and surroundings area and even enters nearby houses. आता खूप पाऊस पडला तर शहरातील पाणी निचरा करणारी व्यवस्था अपुरी पडते. त्यामुळे गटारे तुंबतात, पाणी रस्त्यावर पसरते आणि आसपासच्या परिसरात व घरातही शिरत असतं. आपल्याला माहिती आहे खूप पाऊस आला की सगळं बंद पडतं है ना. ड्रेनेज, गटर सगळ्यांचा प्रॉब्लेम व्हायला लागतो. पाणी घरात शिरायला लागतं. काही काही ठिकाणी आपल्याला म्हणतो ना की ड्रेनेजसाठी म्हणजे हेच नसतं, जागाच नसते. त्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स होत असतात. इफेक्ट्स ऑफ फ्लड्स. महापूरचे काय परिणाम असतात. ह्यूज लॉस टू लाईफ अँड प्रॉपर्टी. मोठ्या प्रमाणावरती जीवित व वित्तहानी होत असते. सॉइल इरोजन. जमिनीची धूप होते. डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स. पिकांचे नुकसान होत असतात. आफ्टर इफेक्ट्स ऑफ फ्लड्स लाईक स्प्रेड ऑफ डिसीजेस अँड एपिडेमिक्स इफेक्टिंग द हेल्थ ऑफ द पीपल. पूर ओसरल्यानंतरही आजार, रोगराई यामुळे लोकांचे आरोग्य हालवतात. स्टॉर्म्स म्हणजे वादळ. The information of high and low air pressure belts in the atmosphere causes changes in the weather resulting in strong winds or storms. हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे. द इन्फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो. कमी अधिक. हाय म्हणजे जास्ती, लो म्हणजे कमी, अधिक. एअर प्रेशर बेल्ट्स म्हणजे जे दाबाचे पट्टे असतात ते. आणि त्यामुळे हवामानात होणारे बदलामुळे वेगाने वारे वाहू लागतात. हवामान ॲटमॉस्फिअर जे असतं कॉजेस चेंजेस इन वेदर. वेदरमध्ये हवामानामध्ये चेंजेस होत असतात. वेदर म्हणजे हवामान. त्यामुळे काय होतं तर इन स्ट्रॉंग विंड्स ऑर स्टॉर्म्स है ना. चेंजेस इन वेदर रिझल्टिंग इन स्ट्रॉंग विंड्स ऑर स्टॉर्म्स म्हणजे ते जे हवामानात होणारा बदल आहे त्याच्यामुळे काय होतं तर वेगाने वारे वाहू लागतात आणि
वादळे निर्माण होत असतात, स्टॉर्म्स निर्माण होत असतात. लुक ॲट द पिक्चर ऑफ अ स्टॉर्म. इफेक्ट्स ऑफ स्टॉर्म्स. ग्रेट डॅमेज इन द स्टॉर्म affected region. Tremendous losses to life and property. First one, great damage in the storm affected region. म्हणजे वादळग्रस्त प्रदेशामध्ये तर खूप नुकसान होतं, वाऱ्याने जे सुटतो जोरात त्याने खूप नुकसान होतं. जीवित व मालमत्ता. ट्रिमेंडस लॉसेस टू लाईफ अँड प्रॉपर्टी म्हणजे जीवित व मालमत्ता याची प्रचंड हानी होत असते. प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता किंवा आपण म्हणतो की धनाची हानी होत असते, वित्ताची हानी होत असते. डिस्ट्रप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. वीज पुरवठा खंडित होत असतो. डिस्रप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. दळणवळण यंत्रणा खंडित होत असते, म्हणजे ट्रान्सपोर्टची ही पण म्हणजे आपल्याला जाण्यायेण्याचाही प्रॉब्लेम होत असतो, ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम होत असतो. आणि अँड कम्युनिकेशन म्हणजे आपल्याला जर कोणाला एखाद्याला फोन लावायचं त्यावेळेस फोन काम करणार नाही, कम्युनिकेशन होत नाही एक दुसऱ्याशी, सगळं उद्ध्वस्त होऊन जातं, नुकसान होतं त्याचं. फॉरेस्ट फायर्स. A forest fire is an uncontrolled fire in a forest, pasture or grassland due to natural or man-made causes. Forest fires spread at a tremendous speed. वणवा. वणवा म्हणजे जंगल. कुरणे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा मानवी कारणामुळे लागलेली अनियंत्रित आग होय. वणवा पसरण्याचा वेग प्रचंड असतो. म्हणजे आपण जर म्हटलं तर फॉरेस्ट फायर जे आहे ते एखाद्या माणसाने चूक केली आणि तिथे आगीचा वापर करून चुकून लागले गेली आग, ती झाली मॅनमेड डिझास्टर. आणि प्रकृती दळा एखाद्या वेळेस वीज खाली पडलं आणि त्याच्यामुळे जर आग लागली तर ते झालं नॅचरल डिझास्टर. तर अ फॉरेस्ट फायर इज अन अनकंट्रोल फायर इन अ फॉरेस्ट, ज्याच्यामध्ये थांबतच नाही ती आग, अनकंट्रोल असते ती. तर वणवा म्हणजे जंगल, कुरणे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा मानवी कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग होय. याचे काय दुष्परिणाम आहे? इफेक्ट्स ऑफ, हे बघून घ्या एकदा चित्र. अ फॉरेस्ट फायर कसं दिसतंय ते कसं असतं. इफेक्ट्स ऑफ फॉरेस्ट फायर. ग्रेट डॅमेज टू नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रचंड नुकसान होत असतात. पोल्युशन ऑफ एअर. सगळ्यात मोठं लॉस म्हणजे एकतर म्हणजे फॉरेस्ट फायर म्हणजे जंगल जळण्यामुळे आपल्याला ते वित्त म्हणजे नॅचरल वेल्थ, प्रकृतीला ह्याची हानी होत असते. आणि त्याच्यानंतर हवा, पोल्युशन ऑफ एअर हे प्रदूषित होत असते. थँक्यू.